श्रीकृष्णांनी कर्णाला दिलेला अनमोल संदेश। कुरुक्षेत्र युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून हस्तिनापुरात जातात। शांती यशस्वी न झाल्यावर ते कर्णाला एकटे भेटतात। त्यांना माहीत असते की कर्ण हा कुंतीचा ज्येष्ठ पुत्र आहे आणि त्यामुळे तो पांडवांचा मोठा भाऊ आहे। श्रीकृष्ण कर्णाला कौरवांची बाजू सोडून धर्मपथावर येण्यासाठी तयार करतात। श्रीकृष्ण कर्णाला सांगतात की तू राधेचा नव्हे तर कुंतीचा पुत्र आहेस, तू सूर्यदेवाचा पुत्र आहेस, तू राजपुत्र आहेस, शूद्र नव्हे, तू पांडवांचा सर्वात मोठा भाऊ आहेस। युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे तुझे बंधू आहेत। तू दुर्योधनासोबत अधर्माच्या बाजूने लढणार आहेस, हे चुकीचे आहे। धर्माच्या बाजूने म्हणजे पांडवांच्या बाजूने लढ, असे श्रीकृष्ण म्हणतात। अर्जुन तुझ्यापेक्षा कनिष्ठ आहे, परंतु तू पांडवासोबत आला तर तो तुझ्या समोर नतमस्तक होईल, तुझे सेनापती पदही स्वीकारेल। तू पराक्रमी आहेस, पण पराक्रम चुकीच्या मार्गावर वापरणे हे वीरतेचे लक्षण नाही। वीर तोच जो धर्मासाठी शस्त्र उगारतो। श्रीकृष्ण कर्णाला दुर्योधनाच्या दृष्ट कृत्यांची आठवण करून देतात। द्रौपदीचे वस्त्रहरण, अन्याय, लोभ। श्रीकृष्ण म्हणतात की इतिहास तुला अधर्मी म्हणेल, तू दुर्योधनाच्या बाजूने राहिलास तर तुला पापी समजले जाईल, तुला निवड करायची संधी आहे। श्रीकृष्ण कर्णाला सांगतात की अजूनही वेळ गेली नाही, तू धर्म निवड, विजय निश्चित तुझाच होईल। श्रीकृष्णाचा संदेश ऐकून कर्ण गहिवरतो। तो श्रीकृष्णाच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, पण तरीही तो दुर्योधनाशी असलेल्या मैत्रीचे आणि ऋणाचे भान ठेवतो। तो म्हणतो, दुर्योधनाने मला माझ्या सन्मानाचे स्थान दिले, तोच मला राजा म्हणाला, इतरांनी मला सुतपुत्र म्हणून झिडकारले, माझे निष्ठेचे बंधन मला परावृत्त होऊ देत नाही। अशा पद्धतीने कर्ण दुर्योधनाच्या म्हणजेच अधर्माच्या बाजूने युद्धात उतरला खरा, पण त्याचा मृत्यू अटळ होता। युद्धप्रसंगी काय झाले पहा। कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत अडकल्यावर तो रथातून खाली उतरला आणि तो ते चाक ठीक करू लागला। अर्जुनाने परमेश्वराच्या आदेशाचे पालन करून कर्णाला लक्ष्य केले आणि एकामागून एक बाण सोडले आणि कर्ण जमिनीवर पडला। मृत्यूपूर्वी जमिनीवर पडलेल्या कर्णाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे परमेश्वरा, तूच आहेस का? तू दयाळू आहेस का? हा तुझा न्याय आहे का? निशस्त्र माणसाला ठार मारण्याचा आदेश आहे। सच्चिदानंदमय भगवान श्रीकृष्ण हसत हसत उत्तरले, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू देखील चक्रव्यूहात निशस्त्र झाला होता। जेव्हा सर्वांनी मिळून त्याचा निर्घृणपणे वध केला तेव्हा तूही त्यात होतास। तेव्हा तुझे ज्ञान कुठे होते कर्णा? हे कर्माचे फळ आहे। हा आहे माझा न्याय, विचारपूर्वक वागा। आज जर तुम्ही एखाद्याला दुखावले असेल, त्याचा अनादर केला असेल, कोणाच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला असेल, तर तेच कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असेल आणि कदाचित त्याच कर्माचं मी तुम्हाला प्रतिफळ देईल। जैसी करणी वैसी भरणी। अधर्माच्या मार्गाने जो गेला तो भगवंताचा शिकार बनला। कर्म करताना हजारदा विचार करा। चांगले कर्म कराल तर तेच कर्म तुमच्या घरात पाणी भरेल, पण इतरांविषयी वाईट कराल तर तेच वाईट कर्म फिरून तुमच्या घरात येईल। म्हणून सावधान। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका।